पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। धार्मिक ध्रुवीकरणानं पछाडलेल्या भाजपनं लोकसभेत पुन्हा 2024 ला सत्ता प्रस्थापित करण्याहेतू 5 राज्यातल्या निवडणुका झाल्या की महाराष्ट्रासह देशभरात मणिपूर सारख्या दंगली घडवून आणण्याची तयारी सुरू केल्याचा खळबळजनक दावा करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अशा दंगलींमध्ये गृहमंत्री शहांनी स्वतःचा मुलगा आणि भाजपच्या अन्य लोकप्रतिनिधींसह नेत्यांनी आपली मुलं दंगलीमध्ये उतरवावीत असं म्हणत हल्लाबोल केला। राज्यातलं शिंदे फडणवीस आणि पवारांचं सरकार हे निजामांचं सरकार असल्याचं सांगून महाराष्ट्रातली रयत ही छत्रपतीच्या विचारांवर चालणारी आहे म्हणून ते आरक्षण मागत आहेत असंही आंबेडकरांनी आज म्हटलं। ते बीड येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी बीडमध्ये आले होते। तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वार्तालाप केला। पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की देशातील भाजप आणि संघाला नेहमीच संभ्रमावस्था निर्माण करावायची असते। धर्माच्या नावावर सामान्य लोकांना रिॲक्ट करून मतदान आपल्याकडे वळवून घ्यायचं असतं। 2024 नंतर मोदी शहा सत्तेवर आल्यावर खऱ्या अर्थानं हुकुमशहा बनणार आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांनी मतदान करताना त्यांच्या कांगावा ओळखावा। देशातील आणि राज्यातील सरकार यांना सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय जाणीवपूर्वक घ्यायचे नाहीत। जळगाव जिल्ह्यातील एकाही धरणातील 90 टीएमसी पाणी हे मोठ्या प्रमाणात सुरत जवळ असलेल्या समुद्राला मिळतं। तेच पाणी लिफ्टिंगद्वारे आणले तर अर्धी मराठवाड्यातील जमीन ही पाण्याखाली येईल। मात्र सरकारला चर्चा, घोषणा आणि गोंधळ यांच्याशिवाय काहीच करायचं नाही। गेल्या 20 वर्षात देश आणि राज्य पातळीवर राजकारणाची नैतिकता पूर्णपणे ढासळलेली आहे। सामान्य लोकांच्या कल्याणासाठी वंचित बहुजन आघाडी रयतेतील मराठा समाजासाठी आरक्षण द्यायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी मतदान करावं असंही आवाहन त्यांनी केलं। या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा श्रीमती रेखाताई ठाकूर, ॲडव्होकेट विष्णू जाधव, अशोक हिंगे, जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे व वंचितचे इतर पदाधिकारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांनी संख्या निश्चित करण्यात येते। मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची अट शिथिल करण्यात यावी असे निर्देश आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांना झालेल्या बैठकीत दिले। मराठवाडा व विदर्भ कमी पाऊस व कमी उत्पन्नाचा भाग आहे। या भागात असलेल्या कृषी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन अधिकाधिक वाढवलं जावं या दृष्टीनं जिल्हानिहाय असलेली संख्येची मर्यादा रद्द करण्यात येत असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत जागतिक बँकेचे वरिष्ठ अधिकारी आदर्श कुमार, मित्राचे मुख्य अधिकारी प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यासह आदी उपस्थित होते। कृषी उत्पादक कंपन्यांनी आपले व्यवसाय उत्पन्न अधिक वृद्धिंगत करावेत या दृष्टीनं कोल्ड स्टोरेज उभारणीच्या खर्चाच्या रकमेत 12,500 रुपये प्रति टन करून वाढ करून 17,500 रुपये इतकी करण्याचे निर्देशही मुंडे यांनी दिले। 3,000 मेगा टन किंवा त्यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या कोल्ड स्टोरेजला एक्सप्रेस फीडर ऐवजी नजीकच्या शासकीय सौर ऊर्जा प्रकल्पांशी किंवा तत्सम यंत्रणेशी लिंकेज केल्यास त्या कंपनीचा विजेचा वापर व बिलही कमी येईल असंही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले। महाराष्ट्रात कृषी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत सोयाबीन, कापूस, हळद यासह विविध अन्न पदार्थावर प्रक्रिया करून विविध उत्पादनं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात। याच उत्पादनांना प्रसिद्ध नामांकित कंपन्यांशी थेट जोडून दिलं तसेच उत्पादक कंपन्यांना इमॅजिन सारख्या सहज उपलब्ध बाजारपेठा खुल्या करून दिल्या तर शेतकरी अधिकचे उत्पन्न मिळू शकतात। या दृष्टीनं वर्ल्ड बँक, स्मार्ट व कृषी विभागानं अशा दर्जाच्या कृषी उत्पादक कंपन्या, जागतिक कंपन्या व मार्केटिंग कंपन्या यांची एकत्रित बैठक व कार्यशाळा घेऊन पुढील निर्णय घ्यावेत असेही निर्देश धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिले आहेत। परळी तालुक्यातील मौजे माळहिवरा येथील दलित बांधव व ग्रामस्थ दलित स्मशानभूमीत रस्ता मिळावा या मागणीसाठी लोकनेते प्राध्यापक टी.पी. मुंडेसर यांच्या यशस्वी मध्यस्थीनं आणि गावचे सरपंच श्री आत्मारामजी कराड यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या मैदानात आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी गेल्या 40 वर्षापासून खिचपत पडलेल्या प्रश्नाचा तिढा सुटला असून परळी तालुक्याचे तहसीलदार यांनी नायब तहसीलदार व बाबुराव रुकनर साहेब यांनी दलित स्मशानभूमीचा रस्ता खुला करून देण्याच्या सूचना दिल्या। लोकनेते प्राध्यापक टी.पी. मुंडेसर, रिपाईचे राज्य सचिव भास्कर नानारोडे, रिपाईचे मराठवाडा सचिव प्राध्यापक दासू वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते पंडितजी रोडे, अनिलजी मस्के, धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव गडदे, रिपाईचे तालुका अध्यक्ष दशरथजी शिंदे, तालुका प्रमुख देवीदास वाघमारे यांचा पाठिंबा दिला आणि
त्यांच्या मध्यस्थीने नायब तहसीलदार यांनी लेखी दिल्यानंतर दलित बांधवांनी व महिलांनी पाणी प्राशन करून आमरण उपोषण मागे घेतलं। हे उपोषण सुमारे 6 तास सुरू होतं। लोकनेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सह इतर नेत्यांनी नायब तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर उद्या 12 रोजी पोलीस बंदोबस्तात नायब तहसीलदार रुकनर साहेब आणि त्यांचे कर्मचारी ग्रामस्थ प्रत्यक्ष जागेची पाहणी करून स्मशानभूमीसाठी रस्ता खुला करून देणार आहेत। यावेळी युवक नेते प्राध्यापक विजय मुंडे, राहुल कराड, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट सुनील सोनपीत यांनी केलं। यावेळी भाऊसाहेब डिगोळे, विक्रम नागरगोजे, विठ्ठल नागरगोजे, बाळू शिंदे, भागवत नवगरे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गेली 35-40 वर्षापासूनचा माळेवरा या गावातील दलित बांधवांचा प्रश्न आहे। त्यांना स्मशानभूमीला जायला रस्ता नाही आहे। रस्ता जाण्यासाठी त्यांची मागणी आहे, कारण मधल्या काही काळामध्ये अनेक वेळा त्यांनी सांगितलं की आम्हाला जेव्हा या ठिकाणी आमच्या वस्तीतील माणसाचा अंतकाल झाला त्यावेळेस घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही, तर आम्हाला झोळी करून त्या रस्ता तिथं घेऊन जावं लागलं, झोळी करून। आणि म्हणून आम्ही त्या दिवसापासून मागणी करतोय। आम्ही तहसीलला मागणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्याला केली आहे, कलेक्टर साहेबापर्यंत केल्यात मागण्या, तरीही आम्हाला काही रस्ता मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून आम्ही आता शेवटच्या या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आम्ही रस्ता घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही आहेत अशी त्यांची भूमिका आहे। आणि त्या भूमिकेला शासनानं थोडी लक्ष दिलं पाहिजे। इथं जे तहसीलदार असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, यांनी सर्वांनी तो त्या ठिकाणी जाऊन त्यांना रस्ता दिला पाहिजे। शेवटी स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता लागेल ना, तो रस्ता दिला पाहिजे असं माझं सुद्धा मत आहे। आणि म्हणून त्यांना हे पाठिंबा देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे। स्पष्ट हा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लावला जाणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलन, हे उपोषण सुरूच राहणार आहे। आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की जोपर्यंत आपण मार्ग काढणार नाहीत तोपर्यंत इथून कोणीही जागेहून नागरिक हलणार नाहीयेत याची आपण दक्षता घ्यावी। नाही, आणि म्हणून शासनाची जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी जशा पद्धतीनं स्वातंत्र्य आहे तशाच पद्धतीनं मेल्याच्या नंतर त्याला व्यथना होऊ नये याच्यासाठी त्यांना मात्र त्या ठिकाणी स्मशानभूमीला जाण्यासाठी माळुहिरेच्या लोकांना या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी म्हणजे रस्ता करून द्यावा, नाहीतर याच्यापेक्षा रिपाईच्या वतीनं याच्यापेक्षा देखील मोठ्या अशा प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी छेडलं जाईल। एवढंच बोलून मी थांबतो। राखेच्या प्रदूषणाच्या विरोधात वडगाव दादाहरी येथील ग्रामस्थांचे 9 ऑक्टोबर पासून नवीन वीज निर्मिती केंद्रासमोर उपोषण सुरू आहे। बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुधामतीताई रत्नाकर गुट्टे यांनी उपोषणार्थींना भेट देऊन पाठिंबा दिला। यावेळी बोलताना सुधामतीताई गुट्टे म्हणाल्या की वडगाव दादाहरी येथील नागरिकांना प्रदूषणाचा मोठा फटका बसलाय। गावात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे। नवीन वीज निर्मिती केंद्रातून निघणाऱ्या राखेचा प्रादुर्भाव वडगाव दादाहरीवरच जास्तीचा आहे। वडगाव हे गाव प्रकल्पग्रस्त असूनही समस्याग्रस्त आहे। वीज निर्मिती केंद्राचे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। संबंधित अधिकाऱ्यांनीही या प्रश्नावर लवकरच बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। यावेळी गावकऱ्यांना होणाऱ्या राखेच्या प्रदूषणाच्या विळख्यातून प्रशासनास बाहेर काढावं, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुधामतीताई रत्नाकर गुट्टे यांनी दिलाय। यावेळी शिंदे गणेश रोहिदास, महादेव भगवान सातपुते, दत्ता बाबूराव होळकर मुरकुटे यांच्यासह उपोषणकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परळी शहरात डेंग्यू आजारानं थैमान घातला असून सरकारी दवाखान्यांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येते। तसेच वाण प्रकल्पामध्ये 70% वर पाणीसाठा उपलब्ध असूनही 4 दिवसाला नगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा सुरळीतपणे होत नाही। त्यामुळे जंतुनाशक फवारणी आणि पाणी पुरवठा सुरळीत करा असं मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मनोज संका यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे। या संदर्भात मित्रमंडळाच्या वतीने त्यांनी निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले की परळी शहरामध्ये आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या आहेत। सामान्य नागरिक व सामान्य परळीकर हैराण झालेत। शहरामध्ये पावसाचं प्रमाण झाल्यामुळे विविध प्रभागांमध्ये आणि शहरातील गल्ल्यांमध्ये मच्छराचे पैदास मोठ्या प्रमाणावर होतीये। त्यामुळे डेंग्यूसह सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, त्वचेचे आजार जडले आहेत। सरकारी दवाखान्यात, खासगी दवाखान्यांमध्ये अक्षरशः लोकांची गर्दी झाली। पैसा कमी जास्त होणं हा आजार मोठ्या प्रमाणावर होत असून यामध्ये लहान मुलांना जास्त प्रमाणात होतो।
परळी नगरपालिकेने रोड खोद काम केल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. तसेच यामुळे त्यांचं आर्थिक नुकसानही होते. त्यामुळे खोदलेले रोडचं काम संबंधित गुत्तेदारांना सांगून पूर्ण करावं. या निवेदनाद्वारे आपणास विनंती आहे. या निवेदनातील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी काशीनाथ सर्वदे, अनिल चौधरी, मुंजाभाऊ गरड, संदीप चौधरी, प्रदीप बुधे, प्रवीण रोडे, बालू हुट्टे आदींसह मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सकल धनगर समाज अनुसूचित जाती एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील सकल धनगर समाजाच्या वतीनं माजलगावात अभूतपूर्व असा मोर्चा, मोटरसायकल रॅली आणि राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखापट्टणम परभणी फाटा येथे दुपारी 12 ते 1 दरम्यान भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या अभूतपूर्व आंदोलनाचे राज्य शासनाचे लक्ष वेधले. राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मागील 50 वर्षापासून लोकशाही मार्गाने विविध आंदोलनं केली आहेत. परंतु शासन या आंदोलनाची दखल घेत नाही. या मागणीसाठी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे 1 दिवसांचे आमरण उपोषण बंडगर, रुपनर, दौलताडे यांनी केलं आणि या आंदोलनाची राज्यात ठिणगी पेटली. याच धनगर समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील सकल धनगर समाजाच्या वतीनं 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर चौकातून भव्य अशी मोटरसायकल रॅली व मोर्चा शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी देत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील परभणी फाटा वसंतराव नाईक चौकात भव्य असा 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलन करताना माधवराव निर्मळ, बाळासाहेब दौलताळे, अण्णासाहेब बंडगर, कल्याण आबूज, तुकाराम येवले, बंडू खेडकर, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गडदे, तहसीलदार अविनाश भांडारे यांनी निवेदन स्वीकारले. पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जोनवाल व ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त केला. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2016 पासून केंद्रामधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं खासगीकरण करून शेतकऱ्यांचे पीक विमा भरण्यासंदर्भातले संपूर्ण काम खासगी पीक विमा कंपनीला दिले. त्यामुळे 2020 पासून आजतागायत पीक विमा कंपन्यांनी महाराष्ट्रात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार, राजकीय सहकार्याने केल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केलाय. पीक विमा कंपन्यांना संपूर्ण काम राज्यातले करण्यासाठी 25 ते 35% कमिशन देऊनही त्यांचे समाधान होत नाही. कारण कृषी खात्याचे मंत्री, त्यांचे कार्यालयातील कर्मचारी व कृषी खात्यातील पीक विमा काम करणारे अधिकारी यांचे संगमत असल्यामुळे पीक विमा कंपन्यांची सन 2020 पासून आजतागायत विविध कारणं दाखवून शेतकऱ्यांच्या हातात पीक विम्याचे पैसे पडू दिले नाहीत आणि विविध न्यायालयामध्ये स्वतःचे प्रकरण पीक विमा कंपन्यांची दाखल करून शेतकऱ्यांची पीक विम्याचे पैसे देण्यासाठी विलंब लावला जातोय. शेतकऱ्याच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे स्वतःच आजतागायत करोडो रुपये कंपनीने वाटप केले नाहीत आणि स्वतःच्या खात्यात जमा ठेवले आहेत. परंतु केंद्र व राज्य सरकारचं नियंत्रण नसल्यामुळे कंपन्या गैरफायदा घेतल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केलाय. श्री संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या संजीवन समाधीचे पावन झालेली तपोभूमी व मनाला हे लावून सोडणारे निसर्गरम्य ठिकाण कपिलधार, जिल्हा बीड येथे 1 ते 4 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये 137 साधकांनी ऍडव्हान्स मेडिटेशन तसेच 47 साधकांनी सहज समाधी ध्यान शिबिर केलं. या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून आदरणीय श्री रत्नेश्वर दादा व सौ शर्मिलाताई शेटे यांनी काम पाहिलं. या शिबिरासाठी परळी वैजनाथ, आंबेजोगाई, घाटनांदूर, पूस, माजलगाव, बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर, गंगाखेड, सोलापूर, पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई तसेच इतर अनेक गावातील साधक उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक सौ रेणुका चौधरी, विश्वनाथ गडकर, शर्मिला काळे, संजय कुलकर्णी, शिरीष चौधरी व इतर अनेक प्रशिक्षक उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारानं श्री मन्मथ स्वामी ट्रस्टचे सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्वांचे आभार मानले. शिवदास माऊली सांगतात, जीवनात आल्यानंतर ईश्वर चिंतन घडलं पाहिजे. खरंच जर आपल्याला आपल्या जीवनाचा शोध घ्यायचा असेल तर आपलं मन विकृत होऊ नये असं वाटत असेल, आपले आरोग्य चांगले राहावे वाटत असेल तर मी कोण आहे हा शोध घ्यायचा आहे असं वाटत असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स आणि ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स करायला पाहिजे. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.